अंबड पोलीस ठाणे हद्दीत 21 डिसेंबर 2025 रोजी आयशर वाहतूक गोवंशीय बैलांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 10 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या आरोपींनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात दिलेली 15 गोवंशीय जनावरे तपासणीसाठी सादर न केल्याने आणि बेकायदेशीर व निर्दय वाहतूक केल्याचा ठपका ठेवत गुन्ह्यात अधिक गंभीर कलमे वाढवण्यात आली आहेत. अटक आरोपींमध्ये समीर खान बिस्मिल्ला खान व शेख झाकीर हुसेन अब्दुल रजाक कुरेशी, दोघे राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून जनावरांवरील अत्याचार व अवैध वाहतूक कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस ठाणे अंबड हद्दीतून दिनांक 21/12/2025 रोजी अवैधरित्या वाहतूक करताना अवैधरित्या जनावरांची वाहतूक करताना काय शेर मिळून आला. आपण त्यांनी त्या शेरमध्ये आवश्यक मर्यादेपेक्षा जास्त जनावर त्यात भरलेले होते. म्हणून आपण पोलिसांनी गुन्हा नंबर 696/25 प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 कलम 11 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा दाखल करून तपासी अंमलदार तपास करताना तपासादरम्यान त्या जनावरांच्या मालकाने त्या जनावरांचे दाखले दाखवले, हजर केले. त्या दाखल्याच्या आधारावर आपण ते सदरचे प्राणी हे चारा पाणी करण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी आपण त्यांच्या ताब्यात दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं की जेव्हा आवश्यकता लागेल तेव्हा हजर करावे. आपण त्यांना वारंवार ते जे 15 बैल होते तर त्यांना हजर करण्यामध्ये वारंवार लेखी सूचना दिल्या, लेखी नोटीस दिली, पण ते काही ते हजर करत नव्हते. म्हणून आपण सदर गुन्ह्यामध्ये कलमवाढ केली. 318, 316, 2, 111 भारतीय न्याय संहिता, सहकलम 5(9) प्राणी संरक्षण अधिनियम असे त्या सदर गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून आपण त्यामध्ये इतर 2 आरोपी अटक केले आणि 2 आरोपींना जेव्हा मान्य न्यायालयासमोर अटक करून हजर केली तेव्हा मान्य न्यायालयाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 10 दिवसांचा PCR दिलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू असून सध्या ते दोन्ही आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत. त्यांचा PCR चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू असून त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत. मी आपल्या माध्यमातून सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारे जर अवैधरित्या जनावरांची कुठे वाहतूक होत असेल ना तर ते पोलीस प्रशासनाला कळवावं. पोलीस प्रशासन कठोर कारवाई करण्यासाठी बांधलेलं आहे. संबंधित कडांकडून तुमच्यावर आरोप केले गेले, तुम्ही पैसे घेतले, याबद्दल तुम्ही काय सांगा? सदरचे आरोपी अतिशय जे खोटे आहेत, अशा प्रकारचे कुठलेही नाही. त्या सदर प्रकरणामध्ये जे काही कारवाई झालेली आहे ते योग्य आणि कायदेशीर झालेले आहेत. फक्त त्यांनी गोवंश परत हजर केले नसल्यामुळे आपण त्यात अधिक कलम वाढ केली आणि आरोपी त्यांना अटक केलेली आहे.